नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। अमेरिकेत द मिजल्स अँड रुबेला पार्टनरशिप तर्फे आयोजित समारंभात भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। गोवर आणि रुबेला या आजारांना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी भारताला हा पुरस्कार देण्यात आला आहे। हा पुरस्कार 6 मार्च 2024 रोजी वॉशिंग्टन DC USA म्हणजेच अमेरिकेतील अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालयात प्रदान करण्यात आला। अमेरिकेतील भारताच्या उपराजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या AI शिक्षकाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आयरिस। मार्च 2024 मध्ये या शिक्षकाला केरळमधील तिरुअनंतपुरम येथील उच्च माध्यमिक शाळेत लॉन्च करण्यात आले आहे। याला महिला शिक्षिकेचे स्वरूप देण्यात आलेले आहे। या महिला शिक्षक रोबोटचे नाव आहे आयरिस। मेकर लॅब्स एज्युकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने हे विकसित केले आहे। 3 भाषांमध्ये संवाद साधण्याच्या क्षमतेसह आयरिस अनेक प्रश्नांचा सामना करू शकते। तर भारतातील पहिल्या AI शिक्षकाचे नाव आहे आयरिस। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अधिकृतपणे नाटोचा 32वा सदस्य देश कोणता देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्वीडन। मार्च 2024 मध्ये स्वीडन हा अधिकृतपणे नाटोचा 32वा सदस्य बनला आहे। नाटोच्या संधीच्या कलम 5 नुसार सर्व सदस्यांना मित्र देशाच्या मदतीला येणे बंधनकारक आहे ज्याचा प्रदेश किंवा सुरक्षा धोक्यात आहे। 11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ते फक्त एकदा सक्रिय केले आहे। फिनलंड गेल्या वर्षी नाटोमध्ये सामील झाला आणि त्याचा 31वा सदस्य झाला। म्हणजेच नाटोचा 31वा सदस्य फिनलंड हा झाला, तर 32वा सदस्य झालेला आहे स्वीडन हा देश। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांना कोणत्या सभागृहासाठी नामांकित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राज्यसभा। मार्च 2024 मध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे। सुधा मूर्ती हा एक भारतीय शिक्षण तज्ञ, लेखिका, परोपकारीण, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष आहेत। त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी शिगाव, कर्नाटक येथे झाला। सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली। टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनीमध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अभियंता बनल्या। त्या गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमाच्या सदस्य आहेत। त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्तिशास्त्रीय ग्रंथालयाची स्थापना केली आहे। त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स 2024 मध्ये कल्चरल एम्बेसिडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मैथिली ठाकूर। मार्च 2024 मध्ये भारत मंडपम दिल्ली येथे राष्ट्रीय निर्माते पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। तरुणांचा आणि त्यांच्या सर्जनशीलतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रथमच देण्यात आला आहे। राष्ट्रीय निर्माते पुरस्कार 20 श्रेणींमध्ये दिले जातात। पुरस्कारांचे उद्दिष्ट समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारी उत्कृष्टता आणि नवकल्पना ओळखणे हे आहे। तर आपण बघूया कोणते अवॉर्ड्स देण्यात आलेले आहेत। तर सेलिब्रिटी क्रिएटर ऑफ द इयर अमन गुप्ता, सर्वोत्कृष्ट नॅनो क्रिएटर पीयूष पुरोहित, सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर अरिदामन, गेमिंग श्रेणीतील सर्वोत्तम निर्माता निश्चय, बेस्ट हेल्थ अँड फिटनेस क्रिएटर अंकित वयानपुरिया, बेस्ट क्रिएटर इन फूड कॅटेगरी कविता सिंह, मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर पुरुष RJ रौनक, मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर महिला श्रद्धा, हेरिटेज फॅशन आयकॉन जान्हवी सिंह, बेस्ट क्रिएटर इन एज्युकेशन कॅटेगरी नमन देशमुख, रिटेज फॅशन आयकॉन जान्हवी सिंह, स्वच्छता एम्बेसिडर मल्हार कलांबे, बेस्ट क्रिएटर इन टेक कॅटेगरी गौरव चौधरी, फेवरेट ट्रॅव्हल क्रिएटर कामिया जानी, बेस्ट इंटरनॅशनल क्रिएटर ड्र्यू हिक्स, कल्चरल एम्बेसिडर ऑफ द इयर मैथिली ठाकूर, बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज जया किशोरी, फेवरेट ग्रीन चॅम्पियन पंक्ती पांडे, डिस्रप्टर ऑफ द इयर रणवीर अलाहाबादिया, बेस्ट स्टोरी टेलर कीर्तिका गोविंदस्वामी, मोस्ट इम्पॅक्टफुल ॲग्री क्रिएटर लक्ष डबास, न्यू इंडिया चॅम्पियन अवॉर्ड अभि और न्यू। भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोठे सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बेंगळुरू।
भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सुरू केली आहे। बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला त्यांच्या आगामी ड्रायव्हरलेस मेट्रो लाईनसाठी 6 ट्रेन डब्याचा पहिला संच मिळाला आहे। या चालकविरहित मेट्रो मार्गाला येलो लाईन म्हणतात। भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन आरवी रोड आणि बोमासंद्राला जोडणाऱ्या 18.8 किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणार आहे। ट्रॅकचे निरीक्षण करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपग्रह आणि पेलोड्सवर लक्ष केंद्रित केलेल्या इन स्पेस तांत्रिक केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे उत्तर आहे अहमदाबाद। मार्च 2024 मध्ये अहमदाबादमध्ये उपग्रह आणि पेलोड्सवर लक्ष केंद्रित केलेल्या इन स्पेस तांत्रिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। अहमदाबादमधील इन स्पेस टेक्निकल सेंटरचे उद्दिष्ट भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि अवकाश क्षेत्रात गैर सरकारी संस्थांच्या प्रवेशास सुलभ करणे हे आहे। हे केंद्र केवळ उपग्रहच नव्हे तर रॉकेट विकसित करण्यावर भर देईल, अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताची क्षमता वाढवेल। 2030 पर्यंत अंतराळ अर्थव्यवस्था 2% वरून 10% पर्यंत वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे। इन स्पेस सिस्टम डेव्हलपमेंट आणि चाचणीसाठी क्लायमेट सिम्युलेशन टेस्ट फॅसिलिटी आणि कंपन टेस्ट फॅसिलिटी यासारख्या अत्याधुनिक सुविधा देते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने AI केंद्र स्थापन करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी सहकार्य केले? तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक। मार्च 2024 मध्ये कर्नाटक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी केंद्र स्थापन करण्यासाठी हातमिळवणी केली आहे। भारतातील AI ला समर्पित हे एकमेव वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे केंद्र असेल। तसेच ते चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्राचा भाग असणार आहे। हे केंद्र उद्योग शैक्षणिक नेटवर्क स्थापन करण्यात आणि तांत्रिक ट्रेडचे देवाणघेवाण सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल। AIच्या नैतिक आणि व्यावहारिक परिणामांवरील जागतिक संवादामध्ये योगदान देणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे संसद खेल महाकुंभ 3.0 चे कोठे आयोजन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे बिलासपूर, हिमाचल प्रदेश। केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 5 मार्च 2024 रोजी बिलासपूर येथील लुहनो क्रिकेट मैदानावर संसद खेल महाकुंभ 3.0 चे भव्य उद्घाटन केले। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। संसद खेल महाकुंभ हे हमीरपूर लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने तरुणांसाठी लष्करी सेवा अनिवार्य केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे म्यानमार। मार्च 2024 मध्ये म्यानमारच्या लष्कराने सर्व तरुणांसाठी लष्करी सेवा अनिवार्य केली आहे। लष्कराने म्हटले आहे की 18 ते 35 वयोगटातील सर्व पुरुष आणि 18 ते 27 वयोगटातील महिलांना 2 वर्षे सेवा द्यावी लागणार आहे। लष्करातील सैनिकांची घटती संख्या पाहता हा आदेश देण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेतकऱ्यांची गोदाम रसद सुलभ करण्यासाठी ई किसान उपज निधी कोणी लॉन्च केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पियुष गोयल। मार्च 2024 मध्ये पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या ई विकास उपज निधी म्हणजेच डिजिटल गेटवे लॉन्च केले आहे। तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ई किसान उपज निधी शेतकऱ्यांच्या गोदामांची रसद सुलभ करेल, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल। WDRA नोंदणीकृत गोदामांवरील सुरक्षा ठेव शुल्क लवकरच 3% वरून 1% पर्यंत कमी केले जाईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा 97वा सदस्य कोणता देश बनला आहे? तर याचे उत्तर आहे पनामा। मार्च 2024 मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सला मान्यता देणारा पनामा हा 97वा सदस्य देश बनला आहे। पनामाने भारतातील पनामाचे राजदूत यासिल बुरिलो यांच्या संयुक्त सचिव आर्थिक मुत्सद्देगिरी अभिषेक सिंग यांच्यासोबत नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीदरम्यान ISAच्या मान्यतेचे दस्तऐवज सादर केले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच चर्चेत असलेली गेवरा खान कोठे आहे, जे आशियातील सर्वात मोठी कोळसा खाण बनणार आहे? तर याचे उत्तर आहे छत्तीसगड। मार्च 2024 मध्ये साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या छत्तीसगडच्या गेवरा खाणीला इको क्लिअरन्स मिळाली, ती आशियातील सर्वात मोठी कोळसा खाण बनणार आहे। या प्रकल्पाला सध्याच्या 52.5 दशलक्ष टनवरून वार्षिक 70 दशलक्ष टन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे। गेवरा हा साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या मेगा प्रकल्पांपैकी एक आहे आणि गेल्या वर्षी ही देशातील सर्वात मोठी कोळसा खाण बनली आहे। या खाणीची स्ट्राइक लांबी सुमारे 10 किलोमीटर आहे आणि तिची रुंदी 4 किलोमीटर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
NPCI ने ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात सहकार्यासाठी कोणाशी हातमिळवणी केली आहे? तर याचे उत्तर आहे IISc बेंगलोर. मार्च 2024 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर सोबत ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन करण्यासाठी करार केला आहे. या अंतर्गत स्केलेबल ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आणि मल्टी मॉडेल विश्लेषणावर लक्ष केंद्रित केले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या माजुली मुखवट्याला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. आसाममधील माजुली मुखवटे आणि हस्तलिखित चित्रांना GI टॅग देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील नरसापूरच्या पारंपरिक क्रोकेटलेस क्राफ्टलाही GI टॅग देण्यात आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.